हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग 6. ज्ञानाचे संपादन विरुद्ध अज्ञानाचे निर्मूलन. असं कोणालाही वाटू शकतं की ज्ञान मिळवणे आणि अज्ञान दूर सारणे एकच आहे, परंतु असं असेलच असं नाही. काही अर्थाने ज्ञान आणि अज्ञान विरुद्ध नाही. ज्ञानाची वाढ म्हणजे नेहमी अज्ञानाचे घटणे नाही. आपण ज्ञान संपादनेवर अज्ञान निर्मूलनापेक्षा अधिक भर देतो. ज्ञान म्हणजे पुस्तकातल्या व शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीची उजळणी करण्याची क्षमता. हे इतकं साधं असतं तर आपण पुस्तके आणि व्याख्याने निर्धारित केली असती आणि सगळं जग ज्ञानी झालं असतं. सगळ्या जगाला अंतिम सत्य समजलं असतं. मांडुक्य उपनिषदेने घोषित केलं आहे, ना अयम आत्मा प्रवचनेन लभ्यः ना बहुना श्रुतेन. आत्मन हे प्रवचनांनी किंवा भरपूर ऐकून ज्ञात होत नाही. जशी आपली समज तशी आपली निवड आणि तशी आपली कृती. लक्ष केवळ माहितीवर केंद्रित केल्याने कृती योग्य होत नाही. आपण जे ऐकतो ते खरं असल्याचं गृहीत धरतो. ते कितीही आश्चर्यजनक असलं तरी. जितकी अशक्यता जास्त तितका विश्वास जास्त, विशेषतः जेव्हा ते धार्मिक असं सांगितलं असताना. कारण धार्मिक काहीही नक्कीच विलक्षण, अद्भुत, अचंबित करणारं असणार. किती खरं म्हटलं आहे. अंधस्य दर्पणं किम या संस्कृत सुभाषितात सांगितलं आहे, ज्या व्यक्तीला स्वतःची बुद्धी नाही त्याला धर्मग्रंथ म्हणजे आंधळाला आरसा. अशा श्रद्धेचा परिणाम म्हणजे आपण जसे आहोत तसेच राहतो. याला उपनिषदेने हत्ती बघण्याची उपमा दिली आहे. आंधळे हत्ती कसा दिसतो याबद्दल मत मांडतात. ज्ञान म्हणजे त्यांची वेगवेगळी मते जाणणे. श्रद्धा म्हणजे त्यातल्या एकावर विश्वास ठेवणे. अज्ञान घालवणे म्हणजे हत्ती बघणे. जो हत्ती बघतो तो समजतो. आंधळ्यांच्या बोलण्यात काय योग्य काय अयोग्य आहे. वेदांताचा धक्कादायक आश्चर्यकारक निष्कर्ष आहे की मानव म्हणजे ज्ञान. त्यामुळे ज्ञान संपादन करण्याची आवश्यकताच नाही, अज्ञान दूर करण्याची आवश्यकता आहे. वेदांत ठामपणे प्रतिपादन करते की आपण आत्मन आहोत, सर्वज्ञ आहोत आणि इतर सर्वे सुद्धा. पण कोणालाही हे माहीत नाही. आपण स्वतःच्या अस्तित्वाविषयी अज्ञानी आहोत. हे अज्ञान म्हणजे अविद्या किंवा वासना. आपल्या सर्वांमधला फरक म्हणजे आपली अज्ञानाची श्रेणी. अज्ञान खूप, वासना भरपूर. माणूस वासनामुक्त झाल्यावर सर्वज्ञानी होतो. अज्ञानाचा नाश झाल्यावर त्याला अंतिम सत्याची जाणीव होते. वासना जास्त असणे म्हणजे सत्यापासून लांब असणे. अशी व्यक्ती केवळ स्वार्थी असते. जशा वासना कमी होतात ती व्यक्ती शुद्ध, निस्वार्थी आणि सात्विक होते. त्याचा सत्याविषयीचा दृष्टिकोन सुधारतो. जे आधी वादावादी करून कधी पटू शकलं नसतं ते त्याला स्वतःहून पटतं. जसं पूर्वी त्याला कोणी पटवू शकत नव्हतं तसं तो आता इतरांना पटवू शकत नाही. परंतु जर त्याला कोणी भेटेल ज्याची समज आणि वासनेची श्रेणी तीच असेल तर ते दोघं त्वरित एकमेकांना ओळखतील. अशा रीतीने मैत्री जुळते.
म्हणूनच म्हणतात, संगत माणसाबद्दल पुष्कळ सांगते. वासना इच्छेच्या रूपाने प्रगट होतात. जेव्हा इच्छांची गर्दी होते, परिस्थिती जशी आहे तशी बघणे अशक्य होते. जेव्हा इच्छा कमी होतात, जग आहे तसं दिसू लागतं. वास्तव कळायला लागतं. नाहीतर सर्वे बुद्धिमान असतात जेव्हा समस्या दुसऱ्यांची असते. याचं अधिक स्पष्टीकरण देता येईल. माणूस एका टेकडीच्या शिखरावर कुठल्याही मार्गाने जाऊ शकतो, परंतु शिखरावरून दृश्य सारखेच दिसते. त्याप्रमाणे माणसाची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी त्याच्या इच्छांच्या श्रेणीवर अवलंबून आहे. ज्याला इच्छा भरपूर आणि स्थूल, त्याला जग स्थूल दिसेल. जशा वासना सूक्ष्म होत जातील, कमी होत जातील, त्याची दृष्टी बदलेल. दोन माणसं ज्यांची इच्छांची श्रेणी सारखी, त्यांची जगाबद्दलची समज सारखी, जरी वैयक्तिक इच्छा भिन्न असल्या तरी. उदाहरणार्थ, संगीतकार आणि शास्त्रज्ञ यांच्या इच्छा वेगळ्या असल्या तरी वासनांची श्रेणी सारखी असल्याने त्यांना जग सारखंच दिसेल. वासनांच्या स्थूल श्रेणीवर असताना स्वतःच्या उत्पन्नावर, प्रसिद्धीवर भर. शंकराचार्यांनी भजगोविंदममध्ये विषेद केलंय, उदरनिमित्तम बहुकृत वेशः, पोटासाठी विविध कार्यक्रम. वासना कमी झाल्यावर मात्र त्यांना त्यांची कार्यक्षेत्रे स्वतःपेक्षा मूल्यवान वाटतील.